की जर सरकार आपल्यावरती अन्याय करणार असलं जाणून बुजून चारही बाजूनी, मराठ्यांनाच फक्त घेरायचं, त्यांचं हक्काचं असणारं आरक्षण त्यांना द्यायचं नाही. मराठ्यांचे पोरं काही झालं तरी मोठे नाही झालं पाहिजे, हा जर पण सरकारनं घेतला असला तर आम्हाला नाविलाज 29 तारखेला पाडापाडीचा निर्णय घ्यावाच लागणार. उभा राहायचं की पाडापाडीचा? दोन्हीपैकी एक. कारण परिस्थितीच अशी आमच्यासमोर उभा यांनी केली की ज्या क्षेत्रात आम्हाला जायचं नाही मराठा समाजाला, त्या क्षेत्रात जायची वेळ या दोनही राजकारणी लोकांनी आमच्यावरती आणली. जर सत्ताधारी मराठ्यांना आरक्षणच देणार नसले, नुसती हुलकावणी देणार असले प्रत्येक वेळेस, आज देऊ उद्या देऊ किंवा असं करू तसं करू, त्याच्यात माझ्या समाजाचं भलं होणार नाहीये. मला माझ्या समाजाच्या बाजूनं बोलावं लागणार आहे. माझ्या समाजाचं हित कशात आहे, माझ्या मराठ्यांचे पोरं कशात मोठे होणार ते बघावं लागणार. कारण आता ऍडमिशनचे दिवस आहेत, नोकर भरतीचे दिवस आहेत. यावेळेस जर आम्हाला आरक्षण नसेल तर काय त्याचा उपयोग काय? सरकार नुसतं देऊ म्हणणार. आताही त्याशी सांगितलं होतं आम्ही की ते व्हॅलिडिटीची तुम्ही 6 महिन्याची मुदत वाढवा. त्यांनी ते 3 ऑप्शन सुद्धा खुले ठेवा. कारण EWS तुम्ही रद्द तुम्ही केलंय विनाकारण. एकतर समाजाची मागणीच नव्हती ECBC आरक्षणाची, तुम्ही ECBC दिलं हरकत नाही, ते व्हॅलिडिटीचा घोळ घालून ठेवला, EWS रद्द केलं. आमचं म्हणणं आहे EWS पण सुरू ठेवा, तुम्ही ECBC सुद्धा सुरू ठेवा. आणि जे कुणबीचे प्रमाणपत्र निघाले, पोरांचं असं म्हणणं आहे सध्या की व्हॅलिडिटी निघेपर्यंत कुणबीला म्हणजे OBCचा जो पर्याय आहे त्या कुणबीला 6 महिन्याची सरकारनं मुदत वाढ दिलेली नाही.